नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हो, आज आपण इयत्ता 4थी व 7वी स्कॉलरशिपचे परीक्षेचं संपूर्ण स्वरूप समजून घेणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न की स्कॉलरशिपसाठी पेपर किती असतात, कोणते विषय असतात, किती गुण असतात आणि किती टाइम असतो. तर त्या गोष्टी आपण समजून घेण्यासाठी स्कॉलरशिप परीक्षांमध्ये स्वागत आहे. परत एकदा सांगतो की आजची परीक्षा शैक्षणिक वर्ष 2026, 26 आणि 27 या स्कॉलरशिप परीक्षेविषयी जाणून घेणार आहोत. तर या परीक्षेच्या स्वरूपाविषयी जाणण्याच्या अगोदर एक सुंदर असा सुविचार लिहिलेला आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. पुस्तके आणि माणसे लगेच कळत नाही, पुस्तके आणि माणसे लगेच कळत नाही, त्यांना वाचावेच लागते, त्यांना वाचावंच लागतंय. म्हणजे पुस्तक किंवा माणूस समजावायचा असेल तर त्याला वाचावंच लागतंय. तर स्कॉलरशिप सारख्या परीक्षा पास व्हायच्या असतील किंवा चांगल्या मार्काने मेरिट मध्ये यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अभ्यास करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. तर सर्वात प्रथम मी सांगतो ही जी स्कॉलरशिप परीक्षा आहे ही स्कॉलरशिप परीक्षा कोण राबवतं. तर ही स्कॉलरशिप परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत ही स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जाते. ही स्कॉलरशिपची परीक्षा कोणत्या वर्गासाठी असते बघा. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी साठी असते. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी त्यालाच आपण स्कॉलरशिप परीक्षा असं म्हणतो. त्यानंतर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी साठी घेतली जाते. त्यालाही आपण 7वी साठी घेतली जाणारी स्कॉलरशिप परीक्षा असं म्हणतो. तर आता ह्या परीक्षेचा अभ्यास महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांना करायचा आहे. मग अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे अगोदर जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जर त्या परीक्षेचं स्वरूप आपल्याला कळलं तर आपल्याला त्या परीक्षेमध्ये मेरिट येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतोय किंवा कशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करावं लागतंय, त्या परीक्षेचं स्वरूप जर आपल्याला माहित अतिशय योग्य पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं करून आपण स्कॉलरशिप मध्ये हमखास 100% यश मिळवू शकतो. त्यासाठी आपल्याला परीक्षेचं स्वरूप माहित असणं गरजेचं आहे. हे परीक्षेचं स्वरूप आपण समजून घेणार आहोत. तर परीक्षेचं स्वरूप या परीक्षेला विषय कोणकोणते असतात आणि परीक्षेचं विषय कोणकोणते असतात, पेपर किती असतात, त्याचबरोबर प्रश्नांची संख्या किती असतात, गुण किती असतात आणि त्या पेपरसाठी वेळ किती असतात. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या स्वरूपाविषयीचा परीक्षेचं जे स्वरूप आहे स्वरूपाविषयी कोणताही डाऊट तुमच्या मनामध्ये राहणार नाही. तुमचे सगळे डाऊट मनामधले क्लिअर होतील आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं स्कॉलरशिपला टॅकल करू शकता आणि चांगल्या पद्धतीने परीक्षा देऊन तुम्ही चांगले मार्क मिळवून यशस्वी होऊ शकता. तर चला तर आपण परीक्षेचं स्वरूप समजून घेऊया. तर मी तुम्हाला कळलंच असेल, पाठीमागे मी सांगितलंय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही इयत्ता 4थी साठी आणि इयत्ता 7वी साठी स्कॉलरशिपच्या परीक्षेचं आयोजन करत असतं. या परीक्षेचं आयोजन करण्याचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी हा परीक्षा पद्धतीचा उद्देश आहे. त्याच परीक्षेचं स्वरूप आपण समजून घेणार आहोत. याच्यामध्ये पेपर क्रमांक 1 असतो. पेपर क्रमांक 1 मध्ये विषय असतात 2. त्याच्यामध्ये प्रथम भाषा म्हणजे मराठी विषय आणि दुसरा असतो गणित विषय. त्या विषयामध्ये पेपर 1 क्रमांक मध्ये प्रथम भाषा मराठी याच्यामध्ये मराठीचे तुम्हाला 25 प्रश्न असतात आणि 25 प्रश्नाला गुण असतात 50. म्हणजे इथं एक प्रश्न 2 मार्काला असतो. म्हणजे 25 प्रश्नाचे गुण झाले 50. त्यानंतर पेपर 1 मध्ये दुसरा विषय असतो गणित. गणिताचे तुम्हाला त्या परीक्षेमध्ये पेपर 1 मध्ये 50 प्रश्न विचारले जाणार आणि त्या 50 प्रश्नासाठी 100 गुण असणार. 100 गुण असणार. किती असणार? 50 प्रश्नासाठी 100 गुण असणार. म्हणजे एकूण प्रश्न संख्या जर आपण बघितली, एकूण प्रश्न संख्या पेपर 1 साठी असणार आहे 25 प्रश्न मराठीचे आणि 50 प्रश्न गणिताचे. एकूण प्रश्न असणार 75. 75 आणि एक प्रश्न किती मार्काला असणार आहे? 2 मार्काला. तर मराठीचे 25 प्रश्न 50 गुण, गणिताचे 50 प्रश्न 100 गुण, एकूण गुण असणार आहे 150. आणि हा 150 तुम्हाला 150 प्रश्न सोडवण्यासाठी वेळ असणार आहे तुम्हाला 1 तास 30 मिनिटे म्हणजे 1.5 तास तुम्हाला वेळ असणार आहे. या 1.5 तासामध्ये तुम्ही हे मराठी आणि गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला वेळेची मर्यादा आहे 1 तास
30 मिनिटं. त्यानंतर पुढे आपण बघूया. तसाच हा झाला पेपर क्रमांक 1 150 मार्काचा. तशाच प्रकारे पेपर क्रमांक 2 आहे बघा. पेपर क्रमांक 2 त्याच्यासाठी विषय आहे तृतीय भाषा. तृतीय भाषा म्हणजे इंग्लिश. इंग्लिशचे प्रश्न किती असणार? प्रश्नांची संख्या 25 आणि एकूण गुण असणार आहेत 50. त्यानंतर दुसरा पेपर आहे बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीचे पेपर 2 मध्ये तुम्हाला एकूण प्रश्न असणार 50 आणि एक प्रश्न 2 मार्काला असल्यामुळे त्याचे गुण असणार 100. आणि एकूण प्रश्न किती झाले बघा. एकूण प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला 75 आणि 75 प्रश्नासाठी एक प्रश्न 2 मार्काला असल्या कारणाने 75 प्रश्नासाठी तुम्हाला 150 गुण आहेत. आणि हे पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला जो वेळ दिलेला आहे तो आहे 1 तास 30 मिनिटं. तुम्ही 1 तास 30 मिनिटामध्ये हा पेपर 2 सोडवू शकता. आणि ही परीक्षा 2 पेपर मध्ये विभागली गेलेली आहे. 2 पेपर मध्ये विभागल्यानंतर त्याचे प्रत्येक पेपरमध्ये 2-2 विषय आहेत. पहिल्या पेपरमध्ये प्रथम भाषा मराठी आणि गणित आणि दुसऱ्या पेपरमध्ये तृतीय भाषा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. अशा पद्धतीने ह्या परीक्षेचं स्वरूप आहे. तर ह्या परीक्षेसाठी कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. निगेटिव्ह म्हणजे चुकीच्या प्रश्नामागे कोणताही तुमचा निगेटिव्ह मार्किंग पद्धती नाही. आणि जर ही परीक्षा अतिशय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, जो अभ्यासामध्ये सातत्य ठेवतोय, सातत्याने सराव करतोय, अशा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा खूप सोपी जाणार आहे. जर मेहनत घेतली तर विद्यार्थ्याला योग्य वेळेचं नियोजन असेल, अभ्यासाचं नियोजन असेल, प्रत्येक कन्सेप्ट समजून घेणं असेल, अशा काही गोष्टी विद्यार्थ्याने किंवा पाल्याने वेळच्या वेळी जर केल्या तर त्याला ही परीक्षा अतिशय सोप्या पद्धतीने जाणार आहे. आणि जो विद्यार्थी हा मेरिटमध्ये येईल, परीक्षा मेरिटमध्ये येऊन पास करेल, त्या विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र शासन म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यासाठी स्कॉलरशिप पण ठेवलेली आहे. जो विद्यार्थी पात्र होईल त्यासाठी स्कॉलरशिप आहे. आणि जरी विद्यार्थी नाही पात्र झाला तर त्याला भविष्यात तो ज्या स्पर्धा परीक्षेला सामोरं जाणार आहे त्याची एक नक्की तयारी होऊन जाईल. तर आपण आपल्या ह्या युट्यूब चॅनलला अशा विविध माहितीसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. असे स्कॉलरशिपच्या संबंधितले वेगवेगळे कन्सेप्ट क्लिअरन्सचे व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर भेटत जातील. धन्यवाद.